तो नमस्कार मित्रांनो. आज आपण एका महत्त्वपूर्ण ॲपबद्दल पाहणार आहोत. तर त्या ॲपचं नाव आहे डिजिटल वेलबिंग. तर ही डिजिटल वेलबिंग नावाची ॲप इथं काम काय करते किंवा तिच्यापासून आपल्याला काय फायदा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया. तर ही डिजिटल वेलबिंग नावाची जी ॲप आहे ती तुम्हाला मोबाईलमध्ये तर असते, पण ज्यांच्या मोबाईलमध्ये नसेल ती प्ले स्टोरहून पण आपल्याला डाउनलोड करता येते. तर चला आपण ॲप ओपन करूया. आता हा जो काही आहे हा डिजिटल वेलबिंग अँड पॅरेंट कंट्रोल याचा डॅशबोर्ड दिसतोय आपल्याला. तर इथं जवळपास दिलेलं आहे डिजिटल वेलबिंग्स टूल्स याचे जे काही दिलेले आहे. आता हे तुम्हाला जे राऊंडमध्ये जे दिसत आहे तर इथं ब्ल्यू कलरमध्ये दिसत आहे. इथं ChatGPT आहे, इथं कॅनवा आहे, इथं VN आहे, यूट्यूब आहे, YT स्टुडिओ, अदर्स. आणि ह्यामध्ये त्याच्या खालचा आपण इंटरफेस पाहूयात. 7 अनलॉक्स, 169 नोटिफिकेशन, ॲप टायमर्स, बेड टाईम मोड, फोकस मोड, स्क्रीन टाईम रिमाइंडर्स, मॅन्युअल नोटिफिकेशन, डू नॉट डिस्टर्ब, हेड्सअप, शो आयकॉन इन द ॲप लिस्ट आणि पॅन्स कंट्रोल. आता हे आपण टप्प्याटप्प्याने पाहूयात हे आहे काय नेमकं. आता इथं जसं की दिलेलं आहे ब्ल्यू कलरमध्ये सगळ्यात जास्त हे दिलेलं आहे. तर आपण याला क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहूयात काय काय होतं. आता हे दिलेलं आहे ॲप ॲक्टिव्हिटी डिटेल्स. म्हणजे आता इथं आपण ज्याला क्लिक केलं होतं ChatGPTचं, आता इथं टाईम आऊट दिलेलं आहे. तर इथं काय दिलेलं आहे तर 10 घंटे 29 मिनिट टुडे. आज स्क्रीनचा टाईम आऊट झालेला आहे. म्हणजे आज मोबाईल जो घेतलेला आहे तो आज 10 घंटे 29 मिनिट आज मोबाईल वापरलेला आहे. त्याच्यामध्ये 10 घंट्याचा काय काय आपण त्याच्यात केलेलं आहे स्क्रीन आऊटमध्ये ते दिसत आहे इथं. तर इथं आपण दिलेले आहेत खाली क्रमाने ChatGPT 2 तास, कॅनवा 1 तास, VN 1 तास, यूट्यूब 1 तास, YT 34 मिनिट्स, काइनमास्टर 27, फेसबुक 24 मिनिट, ETC. असे जे काही आपण आज दिवसभरामध्ये जे काही 10 घंटे दिलेले आहेत ते यामध्ये आज ह्या टाईम आऊटमध्ये दिसत आहे. ॲप ॲक्टिव्हिटी डिटेल्समध्ये आपल्याला दिसत आहे. त्याचप्रकारे ह्याच्यात जर आपल्याला डेटा मागचा पण पाहायचा असेल तर आपल्याला मागचा पण डेटा पाहता येतो. हे 22 तारखेचा डेटा आहे. 22, 23, 24, 25 म्हणजे जसं काय आपल्याला केव्हाचं पण पाहायचं असेल तर आपण इथं पाहू शकतो. तर हे ॲप ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये दिलेलं आहे 7 अनलॉक्स. आज मोबाईल किती वेळा आपण अनलॉक केलेला आहे. तर इथे दिलेलं आहे आज टोटल मोबाईल 7 वेळा आपण अनलॉक केलेला आहे. तर याच्यामध्ये अनलॉक केल्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये दाखवते काय केलेलं आहे. ChatGPT 66 वेळा ओपन केलं आहे. कोणती ॲप किती वेळेस ओपन केलेली ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर जसं की तुम्हाला दिसतं इथं ChatGPT 66 वेळा अनलॉक केलेलं आहे. कॅनवा 44 वेळा, किपनोट 42, VN 39, यूट्यूब 26, YT स्टुडिओ 22, असं ETC. अशा प्रकारे ह्याच्यात टॉप ॲक्टिव्हिटी डिटेलमध्ये आपल्याला आपल्याला कोणती ॲप किती वेळा ओपन केलेले हे दाखवत आहे. आता ह्याच्यामध्ये दिलेले आहे टाईम्स ओपन, स्क्रीन टाईम, नोटिफिकेशन रिसीव्ह आणि टाईम्स ओपन. आता याच्यामध्ये या 3 कॅटेगरी आहेत. तर ह्याच्यामध्ये केल्याच्यानंतर आपल्याला इथून कोणती जी काय पाहिजे असेल ते आपण ह्याला सिलेक्ट करून आपण इथं पाहू शकतो. जसं की नोटिफिकेशन रिसीव्ह इथं दाखवत आहे 169 नोटिफिकेशन तुम्हाला आज मिळाले आहेत. तर त्या 169 नोटिफिकेशन कशाचे मिळाले? ट्रूकॉलर, व्हॉट्सअप, जॉबे, इंस्टाग्राम, पेटीएम, आपणा हे इत्यादीच्या त्या टोटल 169 नोटिफिकेशन आज आपल्याला मिळाले असं या ॲपमध्ये दाखवतं. ह्याच्यात डेटा तुम्हाला कालचा मागचा ते पण आपण पाहू शकतो. आता पुढचं नेक्स्ट. आता त्याच्यामध्ये आहे ॲप टायमर. आता समजा तुम्हाला जर वाटलं की मला ही ॲप किंवा तुम्ही कुणाकडे दुसऱ्याला मोबाईल दिला किंवा तुम्हाला जर वाटलं थोडंसं कंट्रोलिंग करायचं तर तुम्ही ह्याला टाईम सेट पण करू शकता. तो कसा करायचा आपण पाहूया. आता इथं मी यूट्यूबला टाईम आऊट दिलेला होता 5 तासाचा. तर इथं मी तुम्हाला दाखवतो इथं.
ॲप टायमर हे डिलीट करतो, मी तुम्हाला दाखवतो. आता मला ॲप टायमर द्यायचं आहे. ॲप टायमर दिल्याच्यानंतर मी कोणते यूट्यूबला मी सिलेक्ट करेल. यूट्यूबला आता मला कमी वेळ चालवायचा आहे, तर ह्याला मी काय करणार की ॲप टायमर ह्याला सेट करणार. तर किती तासाचा पाहिजे मला, 1 तास पाहायचा, 2 तास पाहायचा, त्या हिशोबाने मी 2 तास 35 मिनिट ठेवून दिल्याच्यानंतर तो ॲप टाईम सेट होऊन जाईल. ह्याने काय होईल, ज्यावेळेस 2 तास 35 मिनिट झाले त्यावेळेस ॲटोमॅटिक हे बंद होईल, यूट्यूब चालणार नाही आणि तुम्हाला रिमाइंडर भेटेल की बाबा आजचा तुम्ही जे शेड्यूल दिलेला होता तो आता ह्यापुढे यूट्यूब चालणार नाही, तो उद्या होईल चालू, किंवा रिमाइंडर आल्याच्यानंतर तुम्ही त्याला परत रेझूम पण करू शकता. त्याच प्रकारे इथं आहे दुसरं ऑप्शन आहे बेड टाईम मोड. आता हे बेड टाईम मोड काय आहे, ते बेड टाईम मोड ज्यावेळेस विश्रांती करतो किंवा आपल्याला झोपायचं वगैरे असेल त्यावेळेस आपल्याला डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्यासाठी इथं बेड टाईम रुटीन दिलेलं आहे. तुम्हाला किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत मोबाईलचे नोटिफिकेशन, कॉल्स वगैरे डू नॉट डिस्टर्ब समजा, तर ते व्हायला नको, तर ते इथं दिलेलं आहे. इथं तुम्ही टायमिंग ठरवून पण देऊ शकता, किती वाजता किती वाजेपर्यंत, कोणवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, कोणवारी पाहिजे, किंवा मोबाईल चार्जिंग लावल्यानंच पाहिजे, किंवा किंवा तुम्ही नन पण करू शकता. तुम्हाला जो पाहिजे तुम्ही तो ह्याच्यातला ऑप्शन निवडू शकता किंवा कस्टमाइज करू शकता. आता त्यामध्ये परत एक आहे फोकस मोड. ज्यावेळेस तुम्ही स्टडीला वगैरे राहता तर तुम्हाला एखादं मोबाईलवर वारंवार नोटिफिकेशन येत असतात, तर तुम्हाला कोणाचे नोटिफिकेशन पाहायच्यात किंवा कोणाचे नोटिफिकेशन इम्पॉर्टंट जे असेल त्या पाहायच्या असतील आणि ज्या बाकीच्या तुम्हाला जर नको असेल तर त्याला टिक मार्क करायचं. जर तुम्हाला पाहिजे असेल की यूट्यूबची मला नोटिफिकेशन नाही पाहिजे तर त्यांना टिक मार्क करून टर्न ऑन करायचं, जेणेकरून ही नोटिफिकेशन याच्या यूट्यूबच्या नोटिफिकेशन बंद राहतील, तुम्हाला त्या येणार नाही आणि तुम्हाला ज्या पाहिजे त्याला अनटिक करून सोडून द्यायचं. हे आहे फोकस मोडमध्ये. आता त्यानंतर आहे स्क्रीन टाईम्स रिमाइंडर. आता हे स्क्रीन टाईम रिमाइंडर जे आहे ते तुमचं आता त्याचप्रमाणे आहे मॅनेज नोटिफिकेशन. आता हे मॅनेज नोटिफिकेशन काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला ज्या ॲप्सचं जी कोणती तुमची ॲप आहे त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला परमनंटली जर बंद करायचे असतील तर तुम्हाला इथून तुम्ही ते करू शकता. जसं की इथं अलाउ नोटिफिकेशन, इथं ऑफ केलं की नोटिफिकेशन त्याच्या येणार नाहीत आणि ऑन केलं की त्याच्या नोटिफिकेशन चालू राहतील. त्याच्यानंतर डू नॉट डिस्टर्ब. हे डू नॉट डिस्टर्ब एक प्रकारचं तसंच आहे. ह्याच्यामध्ये आपण जसं बेड टाईम पाहिलं तसंच तुम्हाला जर वाटलं टर्न ऑन मॅन्युअली पण ठेवू शकता, किंवा तुम्हाला शेड्यूलप्रमाणे ठेवायचं तर तुम्ही शेड्यूलप्रमाणे पण ठेवू शकता. त्याच्यानंतर ही एक खूप महत्त्वाची ह्याच्यात एक फंक्शन दिलेलं आहे त्यांनी, हेड्सअप. आता हेड्सअप हे काय आहे, तर हे ज्यावेळेस आपण रस्त्याने चालत असतो त्यावेळेस आपण मोबाईलकडे बघत राहतो, त्यावेळेस आपल्याला वारंवार याच्यावर ज्यावेळेस आपण मोबाईल पाहत राहतो त्यावेळेस आपल्याला नोटिफिकेशन ह्या हेड्सअप ऑन केल्याच्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन मोबाईलवर येते की तुम्ही वरती डोकं करून चाला म्हणून. ही नोटिफिकेशन आपल्याला हेड्सअप ऑन केल्याच्यानंतर आपल्याला समजतं. त्याच्यात तुम्हाला लोकेशन पण तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता किंवा ऑप्शनल आहे ते, असं काही नाही. आणि त्याच्यात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे पॅरेंट्स कंट्रोल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.